सुप्रिया सुळेंची पोलीस बंदोबस्त काढण्याची मागणी, मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत शासनाला लिहिलं पत्र, इंधन आणि संसाधन बचतीसाठी सुरक्षा वाहनं हटवण्याची विनंती. पंतप्रधानांच्या आवाहनाला काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजींचा प्रतिसाद, 1 वर्षाचं मानधन देण्याची दाखवली तयारी, सगळ्या आमदार खासदारांनीही मानधन दिलं तर अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, सावजींचं पंतप्रधानांना पत्र. एफटीआय अध्यक्ष आणि अभिनेते आर माधवन यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. मुंबईतील वर्षा निवासस्थानी दोघांची भेट. माधवन यांनी एक्स पोस्ट करत दिली माहिती. युवकांना झुरळ संबोधल्यानं सरन्यायाधीशांविरोधात टीकेची झोड, तर आपण विधान बोगस पदवीधारकांबाबत केलं असल्याचं सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं विधान. कल्याणमध्ये धक्कादायक घरफोडी उघड, बापलेकांची हायटेक टोळी पोलिसांच्या जाळ्यात, 12 घरफोड्या उघड, 21 लाखांचे दागिने जप्त. भंडाऱ्यामध्ये 2 तरुणांचा वैनगंगेत बुडून अंत, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा मृत्यू. मोहाडी तालुक्यातील बेटाळा गावातली घटना. मध्य प्रदेशच्या भोजशाला प्रकरणामध्ये एएसआयचे नवे निर्देश जाहीर, हिंदू भाविकांना पूजेसाठी विना अडथळा प्रवेशाचा अधिकार. एएमएएसआर कायद्यानुसार स्मारकाचं संरक्षण कायम राहणार.